सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि घरोघरी आंब्याचे बरेचसे प्रकार बनवले जातात। तर आज मी आंब्याचा भात कसा करायचा ते दाखवणार आहे आणि भात मोकळा होण्यासाठी काय करायचं त्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे ही, तुम्हाला नक्की आवडेल। तर मी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। चला तर मग आंब्याचा भात करायला घेऊ। इथे 1 कप बासमती तांदूळ घेतले, हे चांगले 2 वेळा धुवून घ्यायचे। 2 वेळा चांगले धुवून घेतले। आता हे एका चाळणीमध्ये गाळत ठेवायचे, असे पसरून ठेवायचे आणि ह्याचं पाणी निथळायला द्यायचंय। 1 तास असेच ठेवायचे, जेणेकरून ह्यातलं पाणी सगळं निथळून जाणार आणि हे तांदूळ कोरडे होणार। असं केल्याने आपण जेव्हा भात शिजवणार तेव्हा हा भात चिकट होणार नाही, त्यासाठी हे पाणी गाळून घ्यायचंय। आता हे 1 तास असेच ठेवायचे। आता इथे मी आंबा घेतलाय, आंबा कट करून घेते। हा आंबा कट करून ह्याचा आपण रस काढून घ्यायचा आहे। हा आंबा असा इथे ठेवून ह्या जाळीवर असा फिरून घ्यायचा आणि मग ह्याचा रस निघणार। जाळीला लागलेला गर काढून घ्यायचा। असा छानपैकी चाळणीवर आपण गर काढू शकतो। मिक्सरला लावला तर काळा पडतो, अशा तऱ्हेने केला की झटपट होतो। असाच मी अजून दुसरा बाकीचा राहिलाय तो गर काढून घेते। हा एवढा आंब्याचा रस काढलाय। इथे पाऊण वाटी साखर घेतली आहे, काजू आणि बदाम कापलेले घेतले, थोडेसे मनुका, 3 वेलची, लवंग आणि दालचिनी, थोडंसं मीठ आणि हे नारळाचं दूध ऑप्शनल आहे। आणि इथे दुधामध्ये थोडं केशर टाकलं होतं, हे केशरचं दूध बनवून घेतलंय, हे सुद्धा ऑप्शनल आहे। भात शिजायला पाणी लागणार आहे, तर त्यासाठी इथे पाणी उकळत ठेवलंय। इथे मी छोटा पॅन गरम करत ठेवलाय, त्यामध्ये हे तूप घातलंय। गॅसची फ्लेम बारीक ठेवली आहे, त्यामध्ये हे काजू आणि बदाम कापलेले घातले, हे जराशे रोस्ट करायचे। काजू आणि बदाम अर्धे परतल्यानंतर हे मनुका घालायचे आहेत। मनुका जास्त गरम करायचे नाहीयेत, नाहीतर त्या लगेच काळ्या पडणार। आता गॅस बंद करते। मनुका चांगले फुलले आहेत, आता हे बाजूला ठेवते। भात शिजायला इथे मी कढई गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप घातले। तूप गरम झालंय, आता त्यामध्ये 3 वेलची, दालचिनीचे 2 तुकडे आणि 3 लवंगा ह्या फोडणीला घालायच्या, परतून घ्यायच्या। 1 तास धुवून मी पाणी गाळायला ठेवलेले हे तांदूळ आहेत, बासमती तांदूळ आहेत, हे घालून घेऊया आणि ते चांगले परतून घेऊया। हे चांगले तुपामध्ये 2 मिनिटं परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं झाली आहे, आपले हे तांदूळ परतून झालेत। आता ह्यामध्ये पाणी घालायचं आहे। हे 1 कप तांदूळ आहे, त्यासाठी आपल्याला 2 कप पाणी घालायला लागतं, पण इथे 2 कप घालायचं नाही आहे, त्यासाठी मी इथे 1 कप पाणी घातलं आहे। 1 कप तांदूळ आहे, त्याला 1 कप पाणी घातलं आणि हे अर्धा कप घेतलं आहे पाणी। 1 कप तांदळाला मी 1.5 कप पाणी घातलं आहे, कारण मी नारळाचं दूध बनवलं आहे ते ॲड करणार आहे, त्यासाठी मी इथे पाणी कमी घेतलं आहे, नाहीतर मग मी 1 कप अधिक पाऊण कप पाणी घातलं असतं। आता हे मंद आचेवर झाकण लावून शिजायला ठेवायचं आहे। पाणी घातल्यानंतर मी गॅसची फ्लेम वाढवली आहे, आता मी गॅस बारीक करते। आता मंद आचेवर 80% भात शिजून घ्यायचा आहे, म्हणजे हे पाणी संपेल इथपर्यंत आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे आणि झाकण लावून ठेवते। एका गॅसवर भात शिजतोय तोपर्यंत इथे मी दुसऱ्या गॅसवर पॅन ठेवला आहे, गॅस पेटवला आहे। इथे अर्धा कप आंब्याचा पल्प घ्यायचा आहे, आंब्याचा गर घ्यायचा आहे, तो घालून घेऊया। हा थोडा गरम करायचा आहे। आंब्याचा पल्प थोडा आटून घेतला आहे। तुम्हाला जर जास्त आंबा हवा असेल तर तुम्ही अजून आंबा ॲड करू शकता, आंब्याचा रस अजून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता। आता ह्यामध्ये हे पाऊण कप साखर घेतली आहे, तर ती ह्यामध्ये ॲड करायची आहे। साखर पण तुम्हाला अजून जास्त हवी असेल तर तुम्ही ॲड करू शकता, पण ही एवढी साखर पुरेशी आहे। गोड नको असेल तर तुम्ही अर्धी वाटी साखर घ्या। आता ही साखर ह्या आंब्यामध्ये विरघळून घ्यायची आहे।
त्यामध्ये 1 चमचा पाणी घालते, म्हणजे ती साखर चांगली विरघळली जाईल। ही साखर विरघळली आहे। आता मी गॅस बंद करते, नाहीतर ह्याचा पाक तयार होणार। भात थंड झाला की मग त्या भातामध्ये हे ओतून घ्यायचं आहे। थंड झालं की मग हे बरोबर होणार। साखर विरघळते तोपर्यंत आपण हा भात चेक करून घेऊया। आपला हा भात तयार झालाय। मी गॅस बंद करते। आता हा भात थंड व्हायला ठेवायचा आहे। हा असाच ठेवायचा आहे। इकडे आता मला 10 ते 15 मिनिटं झाली। 10 मिनिटांमध्ये हा एवढा भात शिजला आहे। 80% भात आपला शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता, बासमती तांदूळ असल्यामुळे तो एकदम फळफळीत झालाय। थोडा आता गार झालाय। मी बाजूला करते। आंब्याचा पाक तयार केला आहे, तो मी आता गॅसवर ठेवलाय। त्यामध्ये हा भात घालून घ्यायचा आहे। सगळा भात त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हा सगळा मिक्स करून घेऊया। साखर तुम्ही आंब्याच्या गोडीप्रमाणे घाला। जर आंबा आंबट असेल तर थोडीशी साखर जास्त घाला, आणि जर तुम्हाला गोड नको असेल तर साखर थोडी तुम्ही कमी घाला। भात आता हा आंब्यामध्ये मिक्स करून झाला आहे। ह्यामध्ये पाव चमचा मीठ घालते। मीठ पाहिजे असेल तर घालायचं, नाहीतर नाही घातलं तरी सुद्धा चालेल। मीठ घातल्याने चव चांगली लागते। आंब्याचा पाक भातामध्ये मिक्स करून झालाय। इथे मी नारळाचं दूध घेतलंय, ते घालते। नारळाचं दूध ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। 4 चमचे नारळाचं दूध घातलंय। नारळाचं दूध घातल्यावर मिक्स करून घेतलं, आणि जास्त चमचा मारायचा नाही, वरचेवरच हे करायचं आहे, नाहीतर मग तो भात मोडू शकतो। हे वरचेवरच चमचा फिरून घ्यायचा आहे असा। अशा दुधामध्ये केशरच्या 4-5 काड्या घातल्या होत्या। ह्या सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घाला। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। वरून तूप घालायचं आहे। 1 चमचा तूप घातलंय। आता झाकण लावून 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे। 2 मिनिटं झाली आहे। भातामधलं पाणी आटलंय। भात तयार आहे। ड्रायफ्रूट्स फ्राय केले होते ते घालते। थोडे नंतर गार्निशिंगला ठेवते। आपला आंब्याचा भात तयार झालाय। तुम्ही बघू शकता किती छान झालाय आंब्याचा भात। तर आंब्याचं सीझन आहे, मग आंब्याचे बरेचसे प्रकार घरी बनवले जातात। त्याच प्रकारे आंब्याचा भात सुद्धा बनवला जातो। अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। आता आपला भात रेडी आहे, सर्व करून घेऊया। आंब्याचा भात तयार आहे, एकदम मोकळा झाला आहे। सण असेल तर गोडाचा प्रकार म्हणून हा भात तुम्ही बनवू शकता। हा भात करायला शक्यतो बासमती तांदूळच वापरा। एखाद्या तिखट भाजी आणि पोळीसोबत हा भात खाल्ला तर खूप चांगला लागेल। कुठलंही शुभ कार्य असेल तर हा आपण गोडाचा पदार्थ म्हणून बनवू शकतो। ह्यावर ड्रायफ्रूट्स घालायचे, वर आंब्याचे छोटे छोटे काप घालायचे। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघा। ज्या प्रमाणात मी केली आहे तशीच करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।